बघूया आपण भारतीय राज्यघटना. आता भारतीय राज्यघटनेमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे बघा. आता या ठिकाणी संविधान सभेचं जे काही कामकाज आहे ते कशा प्रकारे या ठिकाणी सुरू झालं ते आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. बघा, कॅबिनेट मिशननं काय सांगितलं. कॅबिनेट मिशन आलं होतं मे 1946 साली आणि मे 1946 सालच्या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसारच काय झालं होतं, घटना परिषदेचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण झालं होतं. मग घटना परिषद या ठिकाणी निर्माण झाली, तर घटना परिषद निर्माण झाल्यानंतर मग घटना परिषदेचं कार्य कशा प्रकारे चाललं तर बघा, 9 डिसेंबर 1946 साली काय झालं होतं, घटना परिषद अस्तित्वात आली. मग घटना परिषद अस्तित्वात आली ते ठिकाण कोणतं होतं तर नवी दिल्ली हे ठिकाण होतं. नवी दिल्लीचं ठिकाण कोणतं होतं तर सेंट्रल हॉल या ठिकाणी सर्वप्रथम याची बैठक भरली. अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे. सदस्य किती होतं 211. आता याच्यामध्ये काय झालं होतं की मुस्लिम लीगनं स्वतंत्र पाकिस्तानमुळं या ठिकाणी यामध्ये भाग घेतला नव्हता. कशामध्ये, संविधान सभेमध्ये. ठीक आहे. मग USA, चीन, ऑस्ट्रेलिया यांच्या जे काही सदिच्छा होती या सदिच्छाचं काय केलं, वाचन करण्यात आलं. ठीक आहे. उपाध्यक्ष होते. आता उपाध्यक्ष त्यावेळेस कोण होते, सर्वात प्रथम जी काही बैठक झाली तिचे उपाध्यक्ष होते इंग्रज जे होते ते फ्रँक अँथोनी हे याचे उपाध्यक्ष होते. पुष्कळ लोकांना हे नावच माहीत नाही. फ्रँक अँथोनी पहिल्या बैठकीचे उपाध्यक्ष होते ते. ठीक आहे. मग आमंत्रण बैठकीचे पंडित नेहरू हे होते आणि अध्यक्ष आणि उद्घाटक तेच होते. मग सर्वात प्रथम काय झाली की 9 डिसेंबर 1946 साली सर्वात प्रथम बैठक भरली. लगेच 2 दिवसानंतर संविधान सभेची परत बैठक भरवण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपामध्ये कोण अध्यक्ष होते तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. लक्षात घ्या, सच्चिदानंद सिन्हा यांचं त्यावेळेस खूप असं प्रस्थ होतं. कायदे मंडळामध्ये सर्वात प्रथम निवडून जाणारे जे पहिले भारतीय होते ते सच्चिदानंद सिन्हा होते. सिनियर व्यक्ती होते इंग्रजाच्या दृष्टिकोनातून आणि भारतीयाच्या दृष्टिकोनातून, आणि त्याच कारणामुळे मग घटना परिषदेमध्ये त्यांची निवड करण्यात आली. लगेच 2 दिवसाला मग याची काय झाली, परत दुसरी बैठक झाली आणि दुसऱ्या बैठकीमध्ये मग काय झालं तर अध्यक्ष निवडण्यात आले. मग दुसरी बैठक केव्हा झाली तर 11 डिसेंबर 1946 साली. 11 डिसेंबर 1946 साली दुसरी बैठक झाली. अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते भारतीय राज्यघटनेचे. उपाध्यक्ष कोण होते तर HC मुखर्जी. ठीक आहे, हे उपाध्यक्ष होते. ख्रिश्चन समुदायाचे ते प्रतिनिधी होते. कायदेशीर सल्लागार होते BN राव यांनी वेगवेगळ्या प्रकारे जे काही कायदेशीरदृष्ट्या आपली भारतीय राज्यघटना कशी बनावी, कशी असली पाहिजे या दृष्टिकोनातून सल्ला दिला. बरं, उपाध्यक्ष होते ते 2 होते. कोण कोण होते, HC मुखर्जी होते आणि VT कृष्णामाचारी. हे 2 काय होते तर घटना परिषदेचे उपाध्यक्ष होते. शेवटपर्यंत तेच राहिले. मग आणि घटना समितीचे सचिव होते HVR अय्यंगार. दक्षिणेकडले होते ते आणि त्यांची त्या ठिकाणी घटना समितीचे सचिव म्हणून निवड करण्यात आली होती. ठीक आहे. आता मग काय झालं की दुसऱ्याच दिवशी जे आहे म्हणजे 12 तारीख आणि 13 तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं की आता घटना परिषदेची निर्मिती करण्यात आली. मग घटना परिषदेची निर्मिती करण्यात आली तर भारतीय राज्यघटना कशी असावी, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असावं आणि त्याचं बेस कशा प्रकारचं असावं या संदर्भात जो काही महत्त्वाची जी काही मागणी मांडली होती ती मांडली होती कोण, या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ठीक आहे. आता त्या ठिकाणी जी काही उद्देश पत्रिका आहे ती उद्देश पत्रिकेला या ठिकाणी मान्यता देण्यात आली केव्हा 47 या दिवशी. कारण की डिसेंबर महिन्यानंतर कोणता दिवस असतो तर हा जानेवारी महिना असतो. ठीक आहे. मग काय झालं या ठिकाणी की सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि गणराज्य हे त्याचं बेस होतं. ठीक आहे. मूळ घटनेत काय होतं, सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य असा बदल नंतरच्या काळामध्ये करण्यात आला. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या की 1976 सालची जी काही 42वी घटना दुरुस्ती आहे त्यानुसार सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही आणि गणराज्य या बाबीचा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला. वास्तविक पाहता हे जे काही बेस आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच मांडलं होतं आणि त्याला मंजुरी भेटली होती केव्हा 22 जानेवारी 1947 या दिवशी. हे राज्यघटनेचा काय या ठिकानी बेस आहे. आता नंतरच्या काळामध्ये मग काय झालं लक्षात घ्या, संविधान सभेत यामध्ये रचनेमध्ये बदल करण्यात आलं. का बदल करण्यात आलं का, कारण की या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन प्लॅननुसार काय झालं होतं की जे काही 3 जून 1947ला लॉर्ड माउंटबॅटन यांचा प्लॅन मंजूर करण्यात आला. ठीक आहे. आणि लॉर्ड माउंटबॅटन यांच्या प्लॅननुसारच भारत आणि पाकिस्तान हे 2 राज्य वेगळे करण्यात आले.
आता 2 राज्य वेगळे करण्यात आली, तर मग बदल कशा प्रकारचा झाला ते बघा. संविधान सभेला पूर्णत्व सार्वभौमत्व बनवण्यात आलं होतं. कशानुसार? तर लॉर्ड माउंटबॅटन प्लॅननुसार संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला. कारण की आत्ता संविधान सभा जे काही त्या ठिकाणी ॲक्शन घेईल ते कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होईल. आणि त्यानंतर महत्त्वाची बाब काय झाली की भारत व पाकिस्तान हे 2 राष्ट्र निर्माण झाले. ठीक आहे. मग 2 राष्ट्र निर्माण झाले तर काय, पूर्वी जे काही सदस्य संख्या आहे ती एकूण किती होती घटना परिषदेची? 389. 389 ही घटना परिषदेची एकूण सदस्य संख्या होती. ती आता किती राहिली तर फक्त 299 एवढी सदस्य संख्या या ठिकाणी शिल्लक राहिली. का शिल्लक राहिली? कारण की पाकिस्तान हा वेगळा झाल्यामुळं तेवढीच जी काय सदस्य संख्या आहे ती या ठिकाणी शिल्लक राहिली. ठीक आहे. मग संविधान सभेची जी काय बैठक आहे ती घटना निर्मितीसाठी जे काय आहे ते कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. संविधान सभा जर कायदे मंडळ म्हणून कार्य करण्यासाठी बैठक भरत असेल तर ती होती जी.व्ही. मावळणकर. आता याच्यामध्ये 2 मध्ये फरक काय लक्षात घ्या. 2 सभागृह या ठिकाणी म्हणजे 2 पद्धतीचे कार्य या ठिकाणी घटना जी परिषद आहे ती करत होती. म्हणजे काय तर एक प्रकारे जो भारताचा जो कारभार करायचा आहे तो पण सांभाळायचा आणि दुसरी म्हणजे भारतीय राज्यघटना पण या ठिकाणी काय करायची? तयार करायची. जर भारताचा जर कारभार जर करायचा असेल, भारतामध्ये जर प्रशासन जर चालवायचं असेल, कारण की याच्यानंतर इंग्रज भारतामध्ये राहिले नाही आणि इंग्रज भारतामध्ये राहत नसल्या कारणामुळे त्या ठिकाणी ॲज अ पंतप्रधान म्हणून पण कार्य करावं लागत होतं. तर पंतप्रधान होते त्यावेळेसचे काळजीवाहू पंडित जवाहरलाल नेहरू. मग ज्या वेळेस संविधान सभा जर कायदे मंडळ म्हणून कार्य करत असेल तर कोण या ठिकाणी? जी.व्ही. मावळणकर हे त्या ठिकाणी त्या सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषवतील. आणि या ठिकाणी जर ते जर घटनाचं जर काम करत असेल तर त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष राहतील असं या ठिकाणी घोषित करण्यात आलं. मग आपण पाहतो की 299 सदस्य संख्या राहिलेली आहे. कशाची? भारत. 229 हे कशावर तर्फे निवडण्यात आले तर 229 हे पूर्ण भारतामधून निवडले गेले. आणि जे काही 70 होते ते 70 हे इतर संस्थानिक जे काही छोटे छोटे जे काही राज्य होते आपल्या भारतामध्ये, मग 2 किंवा 3 राज्य लोक काय करायचे? आपला एक प्रतिनिधी घटना परिषदेवर निवडून द्यायचा. कारण की त्यांचं पण प्रतिनिधित्व करण्यासाठी जे काही सदस्य आहेत ते सदस्य गरजेचे होते. आणि त्या काळात पण लक्षात घ्या भारतामध्ये विधानसभा तेव्हा होती. फक्त फरक एवढाच आहे की त्यावेळेस मोठमोठे जे काही जमीनदार लोक आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार होता आणि जे काही टॅक्स लोक भरत होते त्यांनाही फक्त मतदानाचा अधिकार होता. मग हे जे सदस्य आहेत ते कुठं निवडण्यात आले? मग नंतर या घटना परिषदेवर निवडून गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी 2 प्रकारचे कार्य केले. एक भारताचा कारभारही करणे आणि दुसरं म्हणजे भारतीय राज्यघटनाही बनवणे. अशा प्रकारचे दुय्यम जे काही काम आहे ते घटना परिषदेनं या ठिकाणी केलं होतं. ठीक आहे. मग सर्वात जास्त कुठून निवडण्यात आले तर संयुक्त प्रांतातर्फे 55, मद्रास जे काही प्रांत होता लक्षात घ्या तर त्यातर्फे 49, बिहारतर्फे 36, मैसूरतर्फे 7 आणि श्रावणकोरतर्फे किती तर 6 इत्यादी जे काही सदस्य आहेत या ठिकाणी निवडण्यात आले. आणि 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानिक घटना समितीत सहभागी झाले. कोणते होते? बडोदा, बिकानेर, जयपूर आणि पटियाला आणि उदयपूर इत्यादी जे लोक आहेत ते भारतीय राज्यघटनेमध्ये नंतरच्या काळामध्ये किंवा घटना परिषदेमध्ये नंतरच्या काळामध्ये समाविष्ट झाले. नोव्हेंबर 1949ला निर्मिती झाली तिची आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. त्याबद्दल आणखीनही जी काय रंजक माहिती आहे ती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारे घेत राहू. तोपर्यंत धन्यवाद आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. थँक्यू.